काय म्हणत आहे संत? निर्मळ सेवा करावी बाबा, सेवा करावी निर्मळ, होय सुखाचा सुखा. देवाकडे सेवा करा. कोणती सेवा असेल, इथली चटी उचलणे असेल, चटी झरपून टाकणं असेल, पंक्ती वाढणं असेल, पात्र उचलून ठेवणं असेल, प्रसाद करत असताना तिथं भाताला वरणाला हात फिरवणं असेल, पाणी नसेल पाणी वाढणं असेल, है ना, तिथली स्वच्छता ठेवणं असेल, काही असेल यथाशक्ती. अन्नदान करू वाटलं अन्नदान आणून देणे, पैसे देऊ वाटलं आर्थिक सहाय्यता, या सगळ्या वैभवाला पैसे लागतात महाराज, आहे की नाही. हे सगळं उभं करायचं म्हणलं तर पैसे लागतात, त्याला आर्थिक सहाय्यता करणे, है ना. मंदिराची स्वच्छता करणे, गर्भगृह स्वच्छ ठेवणे, मध्ये गेल्यानंतर माणसाला प्रसन्न वाटावं, शांत वाटावं, है ना. नाहीतर उगा आपलं दह्याचा पाकिट आणावं, धडधड वतावं, त्याच्यात तसंच काही नाही, मी महादेवाचं केले दह्याना अभिषेक म्हणावं आणि डोकं टिकून जावं तिथं. मग नंतर त्या दह्यावर माशा मच्छर घाण सगळी कोणी स्वच्छ करावं, आहे की नाही. दुधाचा अभिषेक करतात लोक, काही शर्करेचा अभिषेक करतात, मधाचा अभिषेक करतात, 5 पदार्थाचे पदार्थ मिसळून पंचामृताचा अभिषेक करतात, पण स्वच्छता करत नाही. ते गुत्त सारायचं काम करतात. गुत्ते सारू नका. देवाला तुमच्या पंचामृताची गरज नाही, दह्याची गरज नाही, दुधाची गरज नाही, तुपाची गरज नाही, काही नाही. भगवताला स्वच्छता महत्वाची आहे. त्याची सेवा करा, तिथला परिसर स्वच्छ करा, मंदिराचा परिसर स्वच्छ करा. असा सत्संग चालू असल्यानंतर या ठिकाणी येऊन सेवा करा. मंडपाची सेवा असेल, धाडण्याची असेल, लोटण्याची असेल, लाईटची असेल, पाण्याची असेल, है ना, सेवा. इथल्या या भक्तांना आलेल्या कुणी दातृत्व चांगलं असेल, चहाची व्यवस्था असेल, साखर असेल, पत्ती असेल, पाणी काही असेल, सेवा कुठलीही करा. सेवा लहान आणि मोठी नाही बरं का. असं नाही की कोणी 5,000 दिलं म्हणजे मोठी सेवा मिळाली आणि कुणी 500 दिला म्हणजे कमी सेवा मिळाली. नाही, तसं नाहीये. देवाच्या दरबारामध्ये लहान आणि मोठा नाहीये. 500 देणाऱ्याला देव फळ देतो आणि 5,000 देणाऱ्याला फळ देतो. त्याची काय अडचण नाही. फक्त त्याच्या अंतःकरणातला भाव हा कसा आहे हा महत्वाचा विषय आहे. आणि त्याचा भाव जर शुद्ध झाला की देव आपोआप त्याच्यावर कृपा करतो, आहे ना. म्हणून तुमच्या अंतःकरणातला हा भाव आहे आणि म्हणून तुम्ही सगळेजण इथे आलेला आहात. मनमत माऊली म्हणत आहेत इथं येण्यानंच जीवनाचा सार्थकता लक्षात घ्या. का? याचं कारण आहे इथं 2 गोष्टीची उपलब्धी आहे. 2 गोष्टीची उपलब्धी. एक प्रपंचरूपी जीवन जगण्याची कला आणि दुसरी अध्यात्मरूपी जीवनाचा आनंद. या दोन्ही गोष्टी इथे मिळणार आहेत. आणि की एक अन्नदानाचा प्रसाद आहे आणि दुसरा ज्ञानदानाचा प्रसाद आहे. अन्नाने शरीर मन बुद्धी ही सुव्यवस्थित आणि शुद्ध होते. याला प्रसाद म्हणतात, है ना. हे अन्नमय शरीर आहे आणि अन्नमय शरीराला अन्नमय प्रसादाची गरज आहे, है ना. ते तुम्हाला इथे मिळतंय आणि तुम्ही हा अन्नमय प्रसाद घेतल्यानंतर कीर्तनासाठी थांबताय की भगवंताच्या नामचिंतनामुळे ज्ञानमय प्रसाद मिळतंय. याच्यानं सतसत विवेक बुद्धी प्राप्त होते आणि माणसाला खऱ्या अर्थाने जीवन जगण्याची कला मिळते. ज्या दिवशी कला मिळाली त्या दिवशी जीवनाचा आनंद, जीवनाचं सुख, जीवनाचं समाधान, जीवनाचं स्थैर्य आणि जीवनाचं व्यापकत्व मनुष्याला कळू लागतं आणि जे आहे त्याच्यामध्ये आनंदानं जीवन जगण्याची स्थिती त्याला उमजू लागते. शिवाहार जन्माचं सार्थक व्हावं, बाकी काही नाहीये. जन्म हा अखेरचा करा. का करायचं कारण आहे बहुजन्म कृतो पुण्य दक्षिणे पाप पंजरे शुद्ध अंतःकरणो देही पिंड शब्देन गीयते. आवाज पडल्यासारखा व्हायला लागलाय ना. पिंड शब्देन गीयते बहुजन्म कृतो पुण्य. अनंत जन्माच्या पुण्याई नंतर
माणूस म्हणून जन्माला आलो असं संताचं मत आहे आणि ते खरंच आहे ना. बहुत सुकृते लाभला हा तारू, ओखटे ते भरू नका केने. ओखटे ते भरू, वाया जाऊ देऊ नका. आणि म्हणून सगळ्याच्या पाठांतरातला अभंग, अलभ्य हा लाभ नरदेहायसा, लाभला तो हा शब्द संतांनी वापरला. मिळाला रे बाबा, हेच करून घ्या है ना. एकदा जर ही निघून निष्ठून गेलं, पुन्हा काहीही केलं तर पुन्हा काही आहे का याच्यामध्ये है ना. जीवनामध्ये सगळ्या गोष्टी पुन्हा पुणे बरं का. सुभाषितकार खूप सुंदर सांगतात, खूप सुंदर. काय म्हणतात सुभाषितकार, पुनर्मित्रम पुनर्वित्तम पुनर्भार्या है ना. एतत् सर्व पुनर्लभ्यम. काय काय, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा, न पुन्हा पुन्हा. एखाद्याचा पैसा गेला ना, काम करा, कष्ट करा, मेहनत करा, घाम गाळा, प्रामाणिकपणे आपल्या जीवनामध्ये कायक करा, पैसा येईल, पैसा येईल. एखाद्याची जाऊ नये गेली, तिला म्हणणार नाही. एखाद्याचा जाऊ नये गेला, ते वाक्य तसं आहे, काय करू मी तरी आता. तर जाणाऱ्याला दुसरा मिळतो, जाणाऱ्याला दुसरी मिळते, मिळतो आणि मिळते, समन्वय साधून. जाऊ नये पण गेला मिळतो, जाऊ नये पण गेली मिळते. पुनर्वित्तम पुनर्भार्या आणि पुनर्मित्रम. काही गुळा झोंबे माकुळा मर्यादा जवळ असला की अशा माशा घोटमळतात आहे की नाही. आणि मर्यादा संपला की मग फोन सुद्धा उचलत नाही आहे की नाही. पुनर्मित्रम, असे गोंडा घोळणारे रोज मिळतील, फक्त दाम खिशात पाहिजे आहे की नाही. एक सर्व पुनर्लभ्यम, हे सगळं पुन्हा मिळू शकतं. न शरीर पुन्हा पुन्हा. एकदा जर इंद्रिय शिथिळ झाले, एकदा जर अवयव निकामी झाले ना, एकदा जर वृद्धक काळ आला, वार्धक्य आलं ना, अण्णा आता हरभरे खाऊ वाटले पण जमते का आई. मजबूत दिसला नाही मेडका आमचं, दात आहेत म्हणून जमते म्हणले. आणि गळाली असते तर ते गळालेल्या अवस्थेत संत वर्णन करत आहेत. बाबा न शरीर हा पुन्हा पुन्हा आहे तोपर्यंत चालतंय. दात मजबूत आहेत म्हणून चालू लागले, दात जर गळाले असते तर जमलं नसतं ना. म्हणून या जन्मातच सार्थक व्हावं संताला वाटलं आणि म्हणून अभंगाची रचना केली. जन्मायाची गरीब you
पहिल्या चरणामध्ये संतांनी थोडा विरक्तीचा मार्ग दिला. आता कीर्तनाच्या परंपरेनुसार पाहिलं तर 5वं कीर्तन आहे ना, इथलं 5वा दिवस आहे ना, त्याच्यामुळे थोडं इथं वैराग्य आहे बरं का, लक्षात घ्या. ज्ञानात्मक बोध आहे. आता प्रपंचाकडे जायचं नाही, आता देवाकडे निघायचं आहे. आता सत्याला उत्तर काळ लागलेला आहे, उत्तर काळ लागला आणि उत्तर काळ आता चढता परमार्थ पाहिजे. आणि म्हणून दारा पुत्र वित्त नाही कामा, याचा काळ होता 4थ्या दिवसापर्यंत. ते प्रवृत्तीमध्ये जगलं असतं. मग वयाच्या 50, 55, 60 पर्यंत प्रवृत्तीपर जगावं. 50, 55, 60 पर्यंत गव्हर्नमेंटच्या नियमानुसार रिटायरमेंट पर्यंत, गव्हर्नमेंटच्या जीआरनुसार 58 वर्षापर्यंत प्रवृत्तीपर जगावं, फुल पॅकेज असेपर्यंत. आणि हाफ पॅकेज मध्ये आला की आता त्याने संसाराकडे बघू नये. आता त्याचं हित कसं होणार आहे हे त्यानं साधावं. कारण की तुकोबारायासारख्या संतांनी सुद्धा सांगितलं, जीवनाचा अट्टहास करा तारुण्यामध्ये आणि वर्धप काळामध्ये त्याचा गोडवा चाखा, आहे की नाही. यात साठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस गोड करायचा असेल तर अट्टहास करा. अट्टहास कशातून होतो? प्रापंचिक दृष्टिकोनातून. प्रपंच तर चालवावं लागेल गाडा, त्याचा काही विषय नाहीये. अट्टहास म्हणजे तारुण्याच्या काळामध्ये केली जाणारी सत्कर्माची साधना, सतत विवेक बुद्धीची साधना, सदाचार पद्धतीचं जीवन जगण्याची साधना आणि सत्कर्म, सदाचार, सतत विवेक बुद्धी याच्या माध्यमातून मिळालेली जीवनामध्ये एक चांगल्या पद्धतीची कला, जीवन जगण्याची कला. ही कला ज्या वेळेला प्रवर्त होते किंवा वाढते, प्रभुत्वाकडे जाते, याची वृद्धी होते ना, तसं तसं माणूस वय होईल तसं परमार्थामध्ये त्याची किंमत वाढते. पण काही लोकांचं उलट आहे, वय वाढलेले की ते डिस्पॅच होते. याचं कारण आहे महाराज, ते तारुण्य काळामध्ये चांगलं जगलेलं नसते आणि म्हणून ते त्याच्या पदरामध्ये तेच पडतंय, काही वेगळं पडत नाही बरं का. ते काही वेगळं करायची गरज नाहीये. जैसा कर्म करे इंसान वैसा फल देता भगवान, है ना. वेगळं देत नाही महाराज. जे कर्म आम्ही करतो ना त्या कर्माचंच फळ आहे, वेगळं काही नाही. म्हणून तारुण्याचा काळ सांभाळा. सांभाळा का सांभाळा? तारुण्य ज्याला सांभाळता आलं त्याचा वृद्ध काळ आपोआप चांगला चालतो. पण ज्याचा तारुण्य जर नासला, तारुण्य जर विटला, तारुण्य जर चुकीच्या संगतीने जर चुकीच्या दिशेने जर गेला तर वृद्ध काळ खूप विचित्र बरं का त्याचा. आणि म्हणून संत म्हणतात, हा जन्म मिळालेला आहे बहुजन्म अनेक जन्माच्या पुण्याईनं करतो पुण्य, अनेक जन्मामध्ये केलेल्या पुण्याईमुळं प्रक्षिणे पाप पंजरे, त्याचा पाप धुवून गेलेला आहे आणि त्याचं अंतकरण शुद्ध झालेलं आहे. शुद्ध अंतकरणो देही. आणि म्हणून पिंड शब्देन गीयते, म्हणून तो माणसाच्या योनीला आलेला आहे. आणि म्हणून याचं सार्थक करा. आणि ते सार्थक फक्त याच देहात होतं बरं का, अन्य देहामध्ये होऊ शकत नाही. कीर्तनाला माणसं येतात का पशु येतात? माणसं येतात, है ना. मग माणसं इथं आल्यानंतर माणसाचंच कल्याण आहे, पशुचं नाही, आहे की नाही. पशु बी एक जीवच आहे. 4 प्रकारच्या येवण्या, झारज, उद्भय, स्वदज आणि अंड, है ना. त्याच्यातली एक येवणी मधली ही मनुष्य येवणी आहे. पण ही मिळण्यासाठी एक एक येवणी कोटी कोटी फेरा मग लगे वारा मानवाचा. आणि म्हणून बाबा वाया जाऊ देऊ नका. वगड्याची संगत आयुष्यात करू नका, नाहीतर कसं आहे, तंबाखू जवळ चुना गेला की दोन्ही मळत्यात आणि दोन्हीचं मिश्रण होतं आणि चटकून तोंडात जातं. संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी सदा सजनाची, संगती करावी संगती करावी
महाराजाचा आमच्या. संत काय म्हणतात, आयुष्यामध्ये संगती माणसाने ओळखून करावी. संगती करावी सदा सज्जनाची, साहुली नसावी कदा दुर्जनाची. संगत चांगल्याची करा, संगत अच्छे की करले. संगत चांगल्याची करा, संगत संतन की करले, कबीरदासजी म्हणतात. कारण की संतांच्या संगतीमध्ये, सज्जनाच्या संगतीमध्ये जीवनाला उपदेश आहे, बोध आहे, हित आहे, कल्याण आहे, त्याला आनंद आणि समाधान आहे, वैभव आहे, सत्ता आहे, साम्राज्य आहे. हे की नाही? मराठीमध्ये एक वाक्य आहे बघा, काय होतास तू, काय झालास तू. मी उलट घेतलं बरं का. चांगली संगत भेटली ना, काय होतास तू. पहिला सुरू यमक हा रस्व आहे आणि पुन्हा शेवटचा यमक दीर्घ आहे, काय झालास तू. पण संगत जर बिघडली, काय होतास तू, काय झालास. शब्द तेच आहे, फक्त रस्व आणि दीर्घ याच्यामध्ये बदल आहे. मग आम्ही कोणाच्या संगतीला बसतो, इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट. तो महत्वाचा विषय आहे. संगत ज्या दिवशी बिघडली त्या दिवशी नश्वरता आणि नाश त्याचा निश्चित आहे. आणि संगत जर योग्य आली तर नाश पावलेला व्यक्ती सुद्धा, माणसातून उठलेला माणूस सुद्धा, माणुसकी संपलेला माणूस सुद्धा, माणुसकी हरवलेला सुद्धा माणूस पुन्हा माणुसकी प्रदान करतो आणि त्याच्यात प्रेमाची भावना उद्भवते. हो, अण्णा बसवण्णांच्या कार्यकाळामध्ये अशा अनेक शोषितांना, वंचितांना, प्रताडितांना, चोरांना, डाकूंना माझ्या अण्णा बसवण्णांनी संत बनवलं. माझ्या अण्णा बसवण्णांनी काय बनवलं? संत बनवलं. इथून जवळच असणारा उर्लिंग पेद्दी नावाचा कंधारचा एक चोर, पेद्दी नावाचा चोर, 12व्या शतकातली घटना आहे. रोज एका सावकाराचं घर फोडायचा. कोण? पेद्दी. रोज एका सावकाराचं घर फोडायचा. जे काही मिळालं त्याच्यावर 2-4 दिवस भागवायचं. त्या दिवशी चणचण आली, लक्षात आलं की लगेच दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचं घर, रोज एकाचं घर. बायको म्हणली किती दिवस घर फोडणार, एक दिवशी असला हात मारा की पुन्हा चोरीच करायची गरज नाही. कोण म्हणते? बायको बी हुशार पाहिजे संसाराला. हेंद्री चलना, हेंद्र्या शाळेचे संसार नाही बरं का. बायको हुशार पाहिजे. नवऱ्यापेक्षा काकणभर चढ असली तर संसार आहे. म्हणून सगळ्या बाया बनतात. म्हणून सगळ्या बाया काय म्हणतात माहितीये का? मी होय म्हणून टिकली हो. कसं आहे ना, आले का खाते इकडं? गृहमंत्री आल्यात का? अरे बापरे. मी हा म्हणून टिकली हो, दुसरी आली तर कधीच पळून गेली असती. पण असं काही होत नाही. पण मी म्हणतो पुरुषापेक्षा स्त्री ही एक काकड चढ असावी तर त्याचा संसार होतो बरं का. बाई जर हेंद्री झाली मग संसार लई जड गेला हो. म्हणून बाया हुशार राहाव्या, बाया विचारवंत असाव्या, बाया विवेकी असाव्या, बाया संयमी असाव्या, बाया सुनियंत्रणशील असाव्या, है ना. समय सूचकता तिला कळावी. चतकोरीमध्ये घर कसं चालवावं याची अक्कल तिच्याकडे असावी. आणि ही अक्कल ज्या बाईकडे आहे तिच्याकडे शक्कल आहे, युक्ती आहे. आणि तिच्याकडे युक्ती आहे, तिचं घर छोटं जरी असलं तर ती सुखी आहे. झोपडी राहू द्या हो, हरकत नाही. गावात घर नाही, शिवारात शेत नाही, काही हरकत नाही. पण मालक जर एक रोटी कमवित असेल, एकच रोटी, आणि घरामध्ये हे दोघं लेकरं दोघं असतील तर चतकोर देऊन त्याला तृप्त करण्याची कला त्या बाईत असावी. आणि अशी बाई ज्या घराला असते त्या घराचा संसार चांगला आहे. आणि म्हणून पेद्दीची बाई म्हणायची काय हवं असलं करताय. एक दिवशी असा हात मारा की पुन्हा नंतर काही चोरी करायचा विषय राहू नये. रोज चोरी म्हणलं तर कधी सापडलं तर अवघड आहे की हो, आहे की नाही. आजपर्यंत सापडायला नाही, कोणाच्या नजरेला पडलं नाही म्हणून बरं झालं. आणि नजरेला पडलं तर त्या काळामध्ये राजेशाही होती, हुकुमशाही होती. फासावर चढवायचा डायरेक्ट. तिथं काही हेच नाही, वकील लावायची गरज नाही, काही नाही. एकदा जर ते सिद्ध झाले की फाशी. बायको म्हणले असं जमत नाही, चला एकच हात मारा. मग त्या कंधारमध्ये एक सूर्या नावाचा सावकार होता, मोठा सावकार, आमच्या गोगे सावकार सारखा, सोन्याचा मोठा सावकार. म्हणला सोन्याचा मारू म्हणला एकदा घरी त्याच्या डालला, मोकळं होऊन जाऊ म्हणला, काय हरकत नाही. संध्याकाळ निवडला. एक दिवशी आपलं जे काही साधन आहे चोरीचं ते सगळं घेतलं. आता मोठा आगळचा वाडा, सावकारचा वाडा. आता पुढून तर काही जाता येत नाही. आगळ लावलेलं, पहिले लाकडाची आगळ मोठी मोठी अशी ढकलली की झालं. किती बाहेरून कुणी आदाट्या दिलं तर काही मध्ये याचा विषय होता काय नाही. पण तसल्या वाड्याला मोठमोठाले शोभणी असायची. खालून गुम्मे वरी जाऊन वरून खाली. गुम्म माहितीये की सगळ्याला, आता काही राहिलं नाही म्हणा. होय गुम्म, आहे की नाही.
धान्य साठवायचं हो आपलं. आता काही गुम्मे राहिले नाहीत, कारण की आता माळवतच राहिले नाहीत, आणि म्हणून त्याचा काही विषय नाही. गुम्मे खालून वरी जाऊन वरून खाली यावं अशा पद्धतीचे स्वप्ने. त्याने विचार केला स्वप्नातून मध्ये उतरावं. स्वप्नाच्या वरी जाऊन बसला वरी. संध्याकाळ झाली, घरामध्ये पंथी वगैरे आणखीन लावलेल्या होत्या. तो पंथी विझवण्याची वाट पाहत होता. पंथी विजली की मध्ये उतरावं आणि हात साफ करून निघावं. पण पंथी काही शांतच होईना. तो थोडा डोकावून बघितला मध्ये चाललंय काय नेमकं. त्यावेळेला घरामध्ये सगळा लख प्रकाश. रात्री 12 वाजल्यात कोणीतरी एक तेजस्वी साधू स्नान करून सुचिरभूत, पूर्ण अंगाला भस्म चर्चित, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ आहे, इष्टलिंग आहे, कपाळाला विभूती आहे, पायात खडाव आहेत, आणि त्यावेळेला स्नान करून ताड 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 चलत आपल्या एका उंच सिंहासनावर येऊन बसतोय. एका उंच सिंहासनावरती बसल्यानंतर घरचे सगळे लेकरं सहित सूर्य सावकार, त्याची पत्नी, त्याची आई, बाबा, लेकरं सगळेजण त्यावेळेला स्नान करून सगळेजण पांढरे शुभ्र कपडे लिवलेले आहेत, आणि त्या आचार्यापुढे, त्या गुरूंच्या पुढे सगळे बसलेले. ते गुरु महाराज प्रत्येकाला जवळ घेऊन, प्रत्येकाला तळहातावरती लिंग देऊन त्याच्या कानामध्ये मंत्र सांगत आहेत. प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवत आहेत, मंत्र देत आहेत, त्याला बाजूला घेत आहेत. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाहिल्या. त्यावेळेला गुरु महाराजांनी जीवनाचा बोध देत असताना सूर्याला नैतिकतेचं शिक्षण दिलं. सूर्य सावकार होता. सावकार असल्यामुळे त्याला नैतिकतेचं शिक्षण दिलं, आणि नैतिकता देत असताना त्या देवाने, गुरुदेवाने, उर्लिंग देवाने सांगितलं, बाबा आयुष्यामध्ये कधीही कोणाला फसवू नको, आयुष्यामध्ये कधी कोणाचं धन लोबाडू नको, आयुष्यामध्ये कोणालाही खोट करू नको. तू व्यापारी आहेस. तू जर व्यापारामध्ये खोट करशील तर त्याचं फळ तुझ्या पदरात पडू शकतं, आणि त्याच्यामुळे तुझ्या या प्रॉपर्टी असून सुद्धा तुला दुःख भोगावं लागतं. हे सूर्याला उर्लिंग देव सांगत आहे. तो सगळा बोध ऐकत आहे. गुरुदेव तुम्ही सांगताल त्या पद्धतीने मी जीवन जगतो. परमेश्वराच्या कृपेने, तुमच्या कृपेने, आई बाबांच्या कृपेने मला काहीही कमी नाहीये. मी कधी आयुष्यात चोरी करणार नाही, कधी आयुष्यात कधी कुठे काटा मारणार नाही, फाटा मारणार नाही, काही मिक्स करणार नाही. जे प्रामाणिक आहे ते उद्योग करेन अशी शपथ घेतली त्याने. आणि त्यावेळेला हे सगळं ऐकत होता पेद्दी. कोण ऐकत होता? हा चोर असणारा पेद्दी सगळं ऐकत होता. तो विचार करतोय, एवढा मोठा धनवान माणूस, एवढे पैसे, एवढी सत्ता, एवढं साम्राज्य, अख्खं कंदार त्याच्या हाताखाली चालतंय, आणि हा एका साधूकडून दीक्षा घेऊन त्याचा बोध ऐकतोय. त्याच्या मनामध्ये परिवर्तन झालं. त्याच्या मनामध्ये ज्या वेळेला परिवर्तन झालं, त्यानं चोरी करण्याचा विचार त्या दिवशी सोडला. विचार करत करत चोरी न करता घरी गेला. घरी जाऊन मुकाट्यानं पडला. सकाळ झाली, बायकोनं सडा मार्जन सगळं केलं. 8 वाजले, सूर्य वरी वरी चढू लागला. हा काय अंतरणातून उठना. त्यावेळेला मालकाला हलून उठला. हो उठा म्हणे. सूर्य वरी आला. रात्रभर झोपायचं नाही, रात्रभर फिरायचं, दिवसभर झोपायचं असते का? उठा म्हणे. काय काय आणलं दाखवा. रात्री काय काय आणलं, काय काय मिळालं? अगं काय आणलं ते सांगू का तुला? हो सांगा म्हणे. त्यानं घडलेला सगळा वृत्तांत आपल्या बायकोला सांगितला, आपल्या पत्नीला सांगितला. पत्नी विचारवंत होती बरं का. नवऱ्यापेक्षा बाई विचारवंत असते. तिला हलवा नका तो बाईला. हलवा. हा नका हलवा. असं कोपऱ्यानं हाणत जावं. असं डोळा कुणाचा लागला की नाही हे असं करायचं. हा पुन्हा डोळाच लागणार तिला. शिवार पत्नी म्हणते काय काय आणलं दाखवा. पेद्दी म्हणतो जे आणलं ते दाखवू का? ठीक आहे सांगतो म्हणला. सगळा वृत्तांत सांगितलं. सगळा वृत्तांत सांगितल्यानं तिच्या विचारामध्ये वृद्धी झाली, तिच्या विवेकामध्ये वाढ झाली. त्यावेळेला तिलाही वाटलं आपणही सूर्यासारखी दीक्षा घ्यावी, आपणही कष्ट करावं, आपणही मेहनत करावं. किती दिवस चोरीचा माल आणावं, किती दिवस लोकांचं धन लुबाडावं, किती दिवस आपण अनैतिकतेनं वागावं, किती दिवस आपण माणुसकी सोडावं. आपणही छोटा संसार चालू, पण नैतिकतेचा चालू. कष्ट करू, काम करू, मेहनत करू, घाम गाळू, आणि जेवढं मिळतं त्याच्यात आनंदानं जगू. दोघात विचार पटला. दोघांनी त्या दिवशीपासून चोरी करण्याचा संकल्प सोडला, आणि त्या गुरुच्या शोधामध्ये ते दिवस रात्र काम करू लागले.
ते गुरु कुठं असतील हे शोध घ्यायला चालू केला. त्यावेळेला कंधारच्या बहादरपुरामध्ये मठ होता उरुलिंग देवाचं. ते लक्षात आलं की बहादरपुरामध्ये मठ आहे आणि तिथं ते विराजमान असतात. त्यावेळेला मठाची सेवा चालू केली आणि यांनी मूळ विकायचं काम चालू केलं. लाकडं तोडायचा, जंगलातले वाळलेली लाकडं तोडायचा, लाकडाचा भारा बांधायचा आणि तो बहादरपुरा कंधारच्या बाजारामध्ये आणून विकायचा. जेवढे पैसे मिळाले तेवढे रुपये, 2 रुपये, 5 पैसे, 10 पैसे जे असतील त्याच्यावर संसार चालवायचा आणि एक मुळी एक्स्ट्रा तोडायचा, अधिक तोडायचा आणि गुरुच्या मठामध्ये जिथं स्वयंपाक तयार होतो, दासोहम चालतो, त्या मठाच्या दासोहम ठिकाणी सेवा म्हणून टाकायचा. असे 1-2 महिने निघून गेले. पण कोण मोळी टाकते हे कुणाला कळलंच नाहीये. गुरुदेव एक दिवशी सहज म्हणले, बाबा मोळी कोण टाकते? कोणी मागत नाही पैसे, कोण आणून टाकते सांगत नाही, कोणाची सेवा आहे ही? त्यावेळेला कुणीही त्याचं उत्तर देईना. महाराज आम्ही पाहिलंच नाही कोण आणून टाकते, पण आम्हाला वाटलं तुम्ही कोणाला तरी सांगितलं असता. गुरुदेव म्हणतात मी कुणाला सांगितलं नाही, तुम्ही आणून टाकत असाल असं मला वाटलं. त्यावेळेला गुरुदेव म्हणतात काय हरकत नाही, मी उद्याला पाहतो कोण आहे. गुरुदेव त्या दिवशी संध्याकाळी बाहेर झोपले. गुरुदेव सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठायची सवय साधूंना. पहाटे 4 वाजता उठले आणि उठल्याबरोबर धड दिशा प्रसादालयामध्ये मोळी पडलेला आवाज आला, लाकडं पडलेली आवाज झाली. तेवढ्या वेळेला गुरु महाराजांनी जवळ येऊन म्हणले, कोण आहे रे बाबा तिकडे? कोणी टाकली ते लाकडं? कोण आहेस तू? तुला कोणी सांगितलं लाकडं टाकायला? त्यावेळेला दोन्ही हात जोडला. गुरुदेव माझं नाव पेती आहे. हा बोल बाबा, काय किती दिवस झाले सेवा करतो, कोणी सांगितलं करण्यासाठी आणि त्याचे पैसे घेत नाहीत असं का रे बाबा? पैसे घेऊन जा तुझे, मला कोणाची फुकट सेवा नको. गुरुदेव म्हणत आहेत तुझे पैसे घेऊन जा. त्यावेळेला पेद्दी म्हणतो, गुरुदेवा पैसे द्यायचे असतील किंवा मेवाज द्यायचा असेल तर सूर्याला जशी दीक्षा दिली ना तशी दीक्षा देऊन उपकृत करा, मला दीक्षा देऊन मला धन्य करा. सूर्याला अरे म्हणे रात्री 12 वाजता त्याला दीक्षा दिली, फक्त कुटुंबाला घरामध्ये जाऊन दीक्षा दिली. घराचं आगळ लावलेलं होतं, दार लावलेलं होतं, बाहेरचा कोणी पाखरू सुद्धा येणार नव्हता. मग ह्याने कुठून पाहिलं? म्हणजे तू कुठून पाहिलास? त्यावेळेला त्यांनी जीवनाचा खरा इतिहास सांगितला. गुरुदेव मी चोर आहे, मी होलार जातीतला आहे, मी एक शूद्र जातीतला आहे, मी एक सामान्य जातीतला आहे. मी या कंधारच्या नगरीमध्ये दररोज एकाच्या घरी चोरी करतो गुरुदेवा. पण त्या दिवशी सूर्याच्या घरी चोरी करण्यासाठी आलो होतो. चोरी करावा अशी इच्छा होती, स्वप्नातून वाकून पाहत होतो. त्यावेळेला तुम्ही त्यांना दीक्षा देत होता आणि त्यांना बोध करत होता. त्यावेळेला माझे कान तुमच्या शब्दाकडे होते. ते शब्दरूपी अमृत माझ्या हृदयामध्ये गेले. माझं मन परिवर्तन झालं. त्या दिवशी संकल्प केला की आजपासून मी चोरी करणार नाही, आजपासून मी अनैतिकतेनं वागणार नाही, आजपासून मी कधी व्याभिचार करणार नाही, आजपासून कधी कुणाला फसवणार नाही संकल्प केला. आणि तेव्हापासून गुरुदेव मी प्रामाणिक काम करतोय, मोळी विकायचं काम करतोय आणि एक मोळी तुमच्याजवळ सेवा म्हणून टाकतोय, माझ्यावर कृपा करा. गुरुदेव म्हणतात नाही रे बाबा, मला असं काही देता येत नाही, हे काय ते पैसे घेऊन जाण मोकळं होय. त्यावेळेला पेद्दी म्हणतो, गुरुदेवा काही करा. पायाला धरतो, पाय पकडतो. गुरुदेवा मजवरी कृपा करी गुरुराया, तुमचिया पाया दंडवत. देवा माझ्यावर कृपा करा, मी दंडवत टाकतो. गुरुदेव म्हणतात नाही नाही असं मिळत नाही म्हणले. गुरुदेव तिथून बाजूला सरकली, निघून गेली. पेद्दी मात्र नाराज झाला नाही. पेद्दीने पुन्हा सेवा चालू ठेवली आणि पुन्हा 1 महिना निरंतर सेवा झाल्यानंतर गुरुदेवाला लक्षात आलं की हा खरा साधक आहे, याच्यावर कृपा करणं गरजेचे आहे. त्यावेळेला सपत्नीक दोघाला बोलवलं आणि मठामध्ये आपल्या दीक्षा दिली. तो सूर्य या शरणांच्या यादीमध्ये अव्वल क्रमांकावर आहे. आज चोर असणारा, डाकू असणारा, हत्यारा असणारा, एक व्याभिचारी माणूस, व्यसनी माणूस, दररोज दारू पिणारा म्हणजे मद्यपान करणारा, मांस भक्षण करणारा, पण एक कृपा संताची झाली, एक कृपा देवाची झाली, एक कृपा त्या संगतीची झाली आणि त्या संगतीतून सोनं झालं, जीवनाचं सार्थक झालं दुसरं चरण.